आहिरे गाव म्हणजे रमेशभाऊ वांजळ यांची आठवण. त्यांनी एका वेगळ्या कामाची सुरुवात त्यांच्या कुटुंबाने आहिरे गावातून केली आणि अचानकपणे रमेशभाऊ आपल्याला सोडून गेले. त्यानंतर वहिनी असतील, शुक्राभाऊंनी केलेलं जिल्हा परिषद मधलं काम असेल, आणि आता सायलीनी ते पुढे नेलंय. आणि हे करत असताना युवराज असतील किंवा सगळेच संघटनेतले, खरं ही संघटना नसून एक कुटुंब म्हणून आपण काम करतो. मी आता इथे बसल्या बसल्याच युवराजचं भाषण ऐकत होते, तेव्हा युवराजनी सुरुवात तर कामाची केली, पण त्यांचं पूर्णत्वावर नेण्याचं काम तुमच्या महिला सरपंचांनी केलेलं आहे. आणि असे अनेक उदाहरणं व्यासपीठावर आहेत. आणखीन एक उदाहरण आहे, मी नाव घेणार नाही त्यांचं, तुम्ही आता शोधा कोणाबद्दल बोलतेय. मी त्यांना एवढंच खूप प्रेमाने आणि आदराने सांगितलं, म्हणलं तुमचं काम चांगलंच होतं, पण तुमच्या बायकोचं काम तुमच्यापेक्षा गुंजभर जास्त चांगलं होतं. त्यांना फारसं काय आवडलं नाही मी सांगितलेलं, पण त्यांनी लगेच मला सांगितलं तिला आणखीन मोठं पद दिलं होतं. मी तर 5 वर्ष काम केलं चांगलं, पण ती दुसरं तिला मोठं पद दिलं. म्हटलं हरकत नाही, पण पद का दिलं, कारण का तिच्यात कर्तृत्व दिसलं आम्हाला, म्हणजे तुम्हाला नाही दिलं असं नाही. पण मला इतका आनंद वाटतो. हा चेष्टेचा भाग सगळा आपला झाला, पण तुम्ही विचार करा की ह्याच गावाचा तुम्ही बघा उदाहरण. आता सायलीनी भाषण केलं, सरपंचताईंनी भाषण केलं, अनिताताईंचं कौतुक तुम्ही केलं. अशी अनेक उदाहरणं व्यासपीठावर आता आहेत महिलांची. आणि हे करत असताना मी विचार करत होते की आदरणीय पवार साहेबांनी महिला आरक्षण जे आणलं, हे कदाचित त्यांनी हे सगळं टॅलेंट आणि कर्तृत्व या सगळ्या महिलांचं कुठेतरी त्यांनी टिपून ठेवलं असणार, म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला असेल. आणि आज पुरुषांच्या बरोबरीने मी कधीच म्हणणार नाही की आमचं काम जास्त चांगलं आहे किंवा कमी आहे. आम्हाला फक्त हक्काचा 50% वाटा पाहिजे. आम्हाला एकूण 50 आम्ही घेणार नाही आणि 51 आम्ही मागणार नाही. त्याच्यामुळे 50-50% हा वाटा घेऊन जे अतिशय उत्तम काम इथे होतंय. म्हणजे सरपंचताईंचं भाषण, म्हणजे एरवी कसं असतं, मी एखाद्या गावात गेले ना की मला आधी माहिती असतं गावात पुरुष किंवा महिला कोण आहे सरपंच. तिथे गेल्यावर ती बाई त्या दिसतच नाही, तो पुरुषच दिसतो. मग आपण शेवटी मोठं, आता इथे मुकाशी अण्णा आहेत किंवा मी बाजूला घेऊन सचिनला विचारणार, म्हटलं अरे सचिन सरपंच दिसत नाही कुठे, तो काय हे पण पुरुष म्हणतात, तो काय म्हटलं अरे तो नाही, महिला पुरुष. म्हटलं तोच आहे. म्हटलं तोच कसा असू शकेल, महिला सरपंच आहे. मग ते म्हणले नाही त्याची बायको आहे. म्हटलं मग ती कुठे आहे, येते ना. म्हटलं कुठून येते. मग ती बिचारीला बोलवतात किंवा ती खाली बसलेली असते, मग आपण तिला म्हणायचं इकडे येऊन बस. मग ती बिचारी घाबरून येतं आणि सगळं तिचा नवराच करतो. भाषण पण तोच करतो, मागण्या पण तोच करतो, सगळं तोच करतो. त्यांना मी एसपी म्हणते. एसपी म्हणजे शरद पवार नाही, सरपंच पती. म्हणलं ते एसपीचं काय काम तिकडे, त्या एसपीला जरा सांगू ते, तिला बोलू दे ना. मग ती म्हणते नको. मग सगळे फारच डोक्यावर आम्ही बसल्यावर म्हणतो ना मी 2 मिनिटं भाषण करते, आणि ती छान भाषण करते. म्हणजे संधी दिली आणि जबाबदारी, ते पाण्यात पडल्यावर पोहता येतं की नाही, तसं आमच्या महिलांचं आहे. ते एकदा जबाबदारी दिली की उत्तम काम करतात. आणि आज सरपंचताईंचं काम बघून अतिशय मनाला आनंद वाटला की तुम्ही एका कर्तृत्वान महिलेला संधी दिली, पण तिच्या मागे एक यशस्वी सहकार्य करणारा नवरा आहे, हेही आपल्याला विसरून चालणार नाही. त्याच्यामुळे या खरंच खूप युवराज, मी तुमचं मनापासून कौतुक करते की तुम्ही ज्या पद्धतीने त्याच्या मागे उभे राहिला. सायलीनेही तिचं स्वतःचं उदाहरण दिलं. सायली, तू वांजळे कुटुंबाचं खूप कौतुक केलं, पण तू ह्या भागात तिथलं पिंपरी चिंचवड सोडून येऊ शकते, कारण का तुझी सास कुठे गेली, तुझी सासू आणि नवरा पण तुला मदत करतात, ह्याची नोंद आपण घेतली पाहिजे. कारण आजकाल मी बघते अनेक ठिकाणी आईपेक्षा सासूच जास्त सुनेचं कौतुक करायला लागली, आणि तीच म्हणत असते गेल्यावर, नाही आमच्या सुनबाई येत आहेत तुमच्या बरोबर. मी म्हणलं अरे सासूबाई केवढा बदल झाला. त्याच्यामुळे ते टीव्ही सिरियलमध्ये दाखवतात ते खोटं असतं, हेच खरं असतं. कारण का त्या सिरियलमध्ये सगळ्या बायकांच वाईट दाखवतात, म्हणजे घरात भांडणं होतात ती बाईमुळे. काही झालं ना त्या सिरियलमध्ये तर त्या सगळ्या बायकांमुळेच होतं. आणि मी नेहमी या सिरियलवाल्याला सांगते कशाला आमची बदनामी करताय रोज उठून. पण
मला इतका आनंद होतोय की मोठ्या संख्येने तुम्ही एका विश्वासाच्या नात्याने एक महिला सरपंचाला संधी दिली आणि त्या संधीचं सोनं कुटुंब म्हणून ते सगळे करतायत. मग पाण्याची टाकी असेल, रस्ते असतील, वीज असेल, मोबाईलची थोडी या भागात अडचण आहे. याचं कारण की इथे एनडीएचा प्रश्न आहे, पण एनडीएचे अनेक प्रश्न युवराज तुम्ही इथे मांडले. जरूर आपण त्याच्यात सातत्य ठेवून चर्चा करू. मला आत्ताच सचिन भाऊ आणि मोकाशी अण्णा दोघांनीही मला सांगितलेलं आहे की ह्या भागामध्ये काही आपल्याला दुसरी रस्त्याची कामं किंवा एनडीएशी सातत्य ठेवून काम कसं पुढे नेता येईल. किंवा शुक्रा भाऊ तर मला दर आठवड्यात 10 दिवसाला भेटतात आणि तेव्हा एनडीएचा विषय काढल्याशिवाय त्यांची कामं संपत नाही. त्यामुळे रोज काही ना काहीतरी, मग गावात काहीतरी लग्न आहे किंवा गावामध्ये काहीतरी पूजा अर्चा आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला रस्ता मोकळा पाहिजे, मग एसटी बंद पडली, काही ना काहीतरी चालूच असतं. पण ह्या गावामध्ये खूप मोठं चांगलं काम आज इथे आल्यानंतर बघितलं आणि त्यातून स्वच्छ पाणी. मला वाटतं तुम्ही किती म्हणलं आपल्या गावांमध्ये किती झाले, किती गावांमध्ये आपण ते 29 गाव म्हणजे 100% गावांमध्ये स्वच्छ पिण्याचं पाणीचा मशीन लावून आपल्याला प्रत्येकाला मिळतंय. ही खरंच एक आनंदाची गोष्ट आहे. आणि पाणी असणं हे तुमचा मूलभूत अधिकारच आहे, पण ते स्वच्छही असणं. कारण आता तुम्ही बघताय, मी मागच्याच आठवड्यात तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे खरं तर 1, 2 नाही 3 वेळा मला दिल्लीला जायची संधी मिळाली. आणि गेल्यानंतर खरं तर विरोधात असणं हे खूप सोपं असतं, कारण का भाषण करायला खूप चान्स असतो आपल्याला. कारण का शेवटी सरकार असलं की सरकारकडून काहीतरी चूक होतेच. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या बायकांची नजर कशी असते, आपल्याला ते चूक झालेली लगेच कळतं. आता परवाचंच उदाहरण देते मी तुम्हाला. परवा आम्ही पार्लमेंटमध्ये बसलो होतो आणि ती 2 मुलं आली. आम्हाला तर आधी आम्ही सगळ्या महिला एकत्रच बसलो होतो, त्याच्यामुळे आमच्या ध्यानी मनीच आलं नाही की कोणीतरी आम्हाला मारायला आलं असेल. आम्हाला पहिलं वाटलं अरे बापरे पडला कोणीतरी. आमच्या मनातच आलं नाही की कोणीतरी असा येईल की जे अटॅक करायला आला असेल. आणि तो एक पडला तर आम्हाला वाटलं अरे बापरे पडला, म्हणून सगळे मदतीला धावले की अरे कोण पडलं. नंतर दुसऱ्यांनी उडी मारली आणि मग तो गॅस सोडल्यावर आमच्या लक्षात आलं अरे बापरे काहीतरी भलतंच दिसतंय. आणि पण एक गोष्ट मी मान्य करते आणि खरंच कौतुक करते, माझे सहकार्य म्हणून नाही, पण तो 1 ते 5 मिनिटं असे होते की खरंच सगळ्यांचं शौर्य त्या दिवशी दिसलं. एकही खासदार बाहेर पळाला नाही. सगळ्या खासदारांनी स्वतःच्या जीवाचा विचार न करता एकमेकाला मदत केली. पोलीस आत आले नाहीत. तिथे जे असतात ना लोक, कधी तुम्ही सेशन बघितलं, ती लोक येतात जे आम्हाला कागद देतात फक्त, तेवढंच त्यांचं काम असतं. त्यांच्याकडे काय बंदूक नसते, ट्रेनिंग नसते, काय नसते. आणि एक मार्शल असतात, ते स्पीकर साहेबांच्या शेजारी उभे असतात बघा, टोपी घालून एक माणूस, त्याला मार्शल म्हणतात. ते मार्शल आम्ही सगळे खासदार आणि ते कागद येणारी लोक यांनी मिळूनच त्याला पकडलं. मी आता विचार करते अगोबाई त्याच्याकडे बंदूक असती तर, त्याच्या अंगावर बॉम्ब असतात, एक नंतर सुचतं ना. पण त्यावेळी सगळे तुटून पडले, त्याला पकडलं. कदाचित थोडासा जास्त कोणीतरी हात चालला असेल बिचाऱ्याचा, पण ठीक आहे. आता तो कशासाठी आला होता काहीच कळत नव्हतं, सगळाच गोंधळ झाला होता. आणि मग त्यांनी तो गॅस सोडल्यावर कळलंच नाही कसला गॅस आहे, कारण का असा हिरव्या पिवळ्या रंगाचा गॅस होता. पण एक मलाही विचार केल्यावर आता गंमत वाटते की आम्ही कोणालाही भीती वाटली नाही. आम्ही उगाच काय धावत पळत बाहेर नाही आलो. आम्हाला वाटलं आधी त्याला पकडूया, एकामेकाला मदत करूया, आणि सगळे रमत गमत बाहेर आले एकामेकाला विचारत अरे काय झालं, किती होत. नंतर आमच्या लक्षात आलं की अरे 2 खांनीच उडी मारली, अजून 10 असते, 4 असते, काही होऊ शकलं असतं. काहीही त्या दिवशी पार्लमेंटमध्ये होऊ शकलं असतं. पण हा एक खूप काळजीचा विषय आहे आणि मला वाटतं ह्याच्या पुढे जाऊन आपण विचार केला पाहिजे की एवढी अस्वस्थता कशामुळे. एखादा युवक, अशी 2 युवक उडी मारतात, बाहेर करतात, म्हणजे काहीतरी गडबड आहे ना. अस्वस्थता समाजात आहे ना. बेरोजगारी, महागाईचे प्रश्न गांभीर्याने आपण घेतलेच पाहिजे. आता कांद्याचा भाव तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे. आता साखरेचं तुम्ही बघितलं काय झालं. एक दिवस सरकार म्हणलं की आम्हाला इथेनॉल करायचंय साखर कारखान्यात, दुसऱ्यात बॅन करून टाकलं. कांद्याचा भाव हे निर्णय घेतला, मग कांद्याचा का नाही तुम्ही बाहेर निर्यात करण्यासाठी पूर्ण बंदी आणलेली आहे आणि 40% टॅक्स लावलाय. या देशातला सगळ्यात मोठा जो अब्जपती आहे, उद्योजक आहे, तो 40% टॅक्स देत नाही, पण कांद्याच्या व्यापाराला 40% राईट कशासाठी. आणि ह्या सगळ्या शेती मालाला
आता दुधाचा भाव किती पडलाय तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. मुळशीकर तर रोज मला भेटून रडतात, ताई दुधाच्या भावाचं काहीतरी करा. कारण ही सगळी परिस्थिती महागाई बेरोजगारीची ही महत्वाची आहे, ही गांभीर्याने घेतली पाहिजे. आणि मला असं वाटतं सगळ्यात मोठं आव्हान पुढच्या 6 महिन्यात राहणार आहे ते म्हणजे पाण्याचं राहणार आहे. मला वाटतं सचिन तुम्ही होता त्या मीटिंगला, शुक्राभाऊ तुम्ही, सायली, आपण सगळेच गेलो होतो. आम्ही एक दर 15 दिवसांनी पुणे शहराचा आढावा घेतो, काही कामाचा आमचा असतो तो, आणि महिन्यातून एकदा तर जातो. तेव्हा आमच्या लक्षात आलं की यावर्षी पाऊस कमी पडलाय. पाऊस कमी पडल्यामुळे पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी आणि गुरांना लागणारं पाणी ह्याचं जर नियोजन केलं नाही तर पुढच्या 3-4 महिन्यांनी प्रचंड अडचणी आपल्याला येणार. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा खूप विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे, गांभीर्याने विचार केला पाहिजे. मला आहिरे गावातल्याही सरपंच ताईंना विनंती करायला लागेल की पुढच्या 6 महिन्या, पुढचा पावसाळ्यापर्यंत तुमच्या पाण्याचा नियोजनाचाही विचार तुम्ही करा. पाणी सांभाळून वापरा, जपून वापरा, पण नियोजन गावामध्ये ह्या सगळ्याची माहिती सगळ्यांना द्या की बाबा पुढच्या काही महिने आपल्याला कसे जाणार आहे. इलेक्शन्स येतील आणि जातील, त्याच्यात ती लढाई होईल, तेव्हा जे काय होईल ते होईल. पण मला असं वाटतं आपल्या कामामध्ये सातत्य आपण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. आणि आपण एक कुटुंब म्हणून जेव्हा सगळे काम करत असतो तेव्हा विकासाच्या बाबतीत कोणी एकामेकाच्या आड कधी येत नाही. ते मतभेद आमचे पार्लमेंटपर्यंत आहेत, ती लढाई इलेक्शनमध्ये होईल, पण एकदा इलेक्शन संपल्यानंतर आपल्या भागाचा सर्वांगीण विकास कसा होईल याच्यासाठी एक मताने आपण सगळे काम करतो आणि एक कुटुंब म्हणून आपण काम करतो. आणि हेच ह्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. मला आनंद वाटला मगाशी जेव्हा सायलीचं भाषण चाललं होतं, एका मुलीचं एका वडिलांवरचं प्रेम ह्याचं तिच्या भाषणामध्ये उदाहरण, हे मला खूप अभिमान वाटला तिचा. ती काय म्हणली तिच्या भाषणामध्ये, ती भाषणात असं म्हणाली की आता ती नगरसेवक आहे, उद्या काय होईल, पुढे जाईल, सत्ता असेल नसेल तरी ती तिच्या वडिलांच्या नावाच्या कामाचं सातत्य ठेवेल. ही खरंच एक खूप अभिमानाची गोष्ट आहे आपल्या लेकीसाठी. त्यामुळे सगळ्यांनी, आणि सरपंच ताई तुमचाही, म्हणजे ज्या आता अनिताताईंबरोबर आवर्जून मी उल्लेख कर. अनिताताईं काय 2023 अनिताताई तुमच्यासाठी जो संघर्षाचा वर्ष होतं तसं कोणासाठी नव्हतं. आता मला वाटत होतं सगळ्यात अवघड माझं वर्ष 2023 गेलंय, पण तुमच्यावर जी वेळ आली आहे ती कुणाच्या शत्रूवर पण येऊ नये. पण तरी अनिताताईंनी जे शौर्य दाखवलंय, त्या 8-10 दिवसच घरी बसले असतील, त्यानंतर तो दिवस मोकाशी आणणं, आपण सगळे म्हणतो अनिताताई अरे बापरे या सोडतच नाहीत काम. म्हणजे अनिताताईंचा फॉलोअप जसा असतो ना तसा कुणाचाच या जगात नसतो. म्हणजे ते आपल्याला थकून टाकतात पण त्या कधी थकत नाहीत. पण हे 2023 त्यांच्यासाठी इतकं अडचणीचं गेलंय, पण त्या माऊलीनी एक दिवस घरात राहिली नाही किंवा तिचे अश्रू कुणाला दाखवले नाही. तिच्या कामात जे सातत्य दाखवलंय, मला असं वाटतं आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून अनिताताईंचं कौतुक केलं पाहिजे. खरंच अनिताताई म्हणजे एका महिलेमध्ये काय ताकद असते, तिला सगळ्यात जास्त, तुम्ही महिला आहात त्याच्यामुळे तुम्हाला तर नक्कीच समजेल मी काय म्हणते, सगळ्यात जास्त आनंद आणि सगळ्यात जास्त दुःख आपल्याला कोण देऊ शकतं एका महिलेला, तर फक्त ती ताकद तिच्या मुलांमध्ये आहे. आणि जी घटना अनिताताईंवर झाली, ज्या पद्धतीने त्या उभ्या राहिल्या, ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी शिकण्यासारखं. म्हणजे असं वाटतं आपल्याला काहीच संघर्ष केला नाही. त्यामुळे ह्या सगळ्या आपल्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांनी इतके चांगली कामं केली आहेत. अनेक उदाहरणं मी तुम्हाला आपल्या मतदारसंघाशी देऊ शकते. प्रत्येकीने काहीतरी चांगलं काम केलंय आणि प्रत्येकीच्या मागे तिच्या कुटुंबातले लोक ज्या पद्धतीने उभे राहिले, ही खूप आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. रस्ते, पाणी, वीज हे सगळं होत राहील, पण जोपर्यंत सामाजिक परिवर्तन आपल्या आयुष्यात होत नाही ना तोपर्यंत आपल्या भागाचा विकास झाला असं कधीच म्हणणार नाही. आणि आज पुरुषांच्या बरोबरीने बारामती लोकसभा मतदारसंघात सगळ्या महिला आज पुरुषांच्या बरोबरीने काम करतात, ही माझ्यासाठी एक प्रचंड अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे त्यांचाही मान सन्मान झाला पाहिजे, पण तुमचाही झाला पाहिजे. आपल्या मतदारसंघात शिक्षण, आरोग्य सेवा, रस्ता, पाणी, वीज, अपंगांचे प्रश्न, कुठली स्कीम सत्तेत असू दे किंवा विरोधात, कुठली स्कीमची आपल्याकडे चांगलं काम झालं नाही असं एक उदाहरण कोणी दाखवावं. आणि याचं संपूर्ण श्रेय या संघटनेतल्या सगळ्या सहकार्यां पदाधिकाऱ्यांना झालं. स्कीम जरूर मी आणते, पण तुमच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत नेण्याचं काम कोण करत असेल तर हे सगळी टीम करते. त्याच्यामुळे या सगळ्या टीमचे मी मनपूर्वक आभार मानते की नंबर माझा पहिला देशात येतो
पण त्याच्या मागे ताकद हे सगळे आहेत. मी तिथे भाषण द्यायचं काम करते, पण त्याच्या मागे तुम्ही सगळे आहात. ते भाषण कुणामुळे करते? तुम्ही जे इथे बोलता ना, तीच भाषणं ऐकून मी तिथे भाषण करते. म्हणजे एक शेवटचं उदाहरण देऊन मी माझं भाषण संपवते. EPS 95 यातले अनेक लोक इथे कदाचित असतील ज्यांनी प्रॉव्हिडंट फंडमध्ये दर महिन्याला 500 रुपये भारत सरकारला दिले, एका विश्वासाच्या नात्याने की आपण प्रॉव्हिडंट फंड देऊ, म्हणजे आपण जेव्हा आपण वयस्कर होऊ तेव्हा आपल्याला आपल्या मुला आणि सुनेसमोर हात पसरावे लागणार नाही. पण आता ते पैसे काही निधी येत नाही आणि त्याच्या लढाईसाठी सगळे हे ज्येष्ठ नागरिक थंडीमध्ये दिल्लीला आले होते आणि त्यांच्या बरोबर त्यांच्या विषयाचं भाषणी करायची संधी मला ही मिळाली. आणि तो लढा EPS 95चा, मला वाटतं सचिन तुम्ही त्या कार्यक्रमाला होता वर्ज्याला, शुक्राभाऊ आपण तुम्ही होता, यांच्या शाळेत घेतला होता कार्यक्रम, आप्पा रेणूस यांच्या कार्यक्रमात धनकवडीला आपण सगळ्यांनी तो मोठा कार्यक्रम घेतला. तसे सगळे लोक दिल्लीलाही आले होते. आता मला सांगा, प्रॉव्हिडंट फंड विश्वासाच्या नात्याने सरकारला दिला. आता सरकार तुम्हाला 500-1000 रुपये पण देत नाहीत. तुमच्या हक्काचे पैसे, तुमचे पैसे भारत सरकारकडे, ते तुम्हाला आत्ता नाही मिळणार तर कधी मिळणार? आणि काय मला गोष्टी सांगतात ते लोक. इतकं वाईट वाटतं की आमची सून आम्हाला जेवायला घालते, असं वाटतं की आता म्हणजे तिला काहीतरी, आपल्याला कधी दिवाळीला साडी असेल किंवा एखाद्या नातवंडाचा वाढदिवस असेल, त्याला एखादं काय चांगलं गोष्ट घ्यायची असेल, एवढी महागाई झाली नाही ना परवडत त्यांना. आणि त्यांच्या हक्काचे पैसे ते 1000 रुपये, कुणाला 700 रुपये, कुणाला 200 रुपये, काय 200 आणि 500 रुपयात आज होणार आहे पुऱ्या महिन्याचा खर्च? सांगा. औषधं निघणार आहेत का? त्यांचं जेवण होणार आहे का? त्यांची ST फिरणार आहे? काय होणार आहे सांगा. त्याच्यामुळे खूप अनेक असे आव्हानं आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. मी आता लोक म्हणतात काय होईल, तुमचं सत्य येईल नाही येईल माहिती नाही. सत्ता येते आणि जाते. अनेक वर्ष पाहिली, 10 वर्ष मी विरोधातली खासदार आहे, पण समाधानी विरोधातली खासदार आहे मला. कारण मला असं वाटतं ठीक आहे, सत्तेत असतं तर काय वेगळं केलं असतं? आपल्या भागात विकास तर होतोय. तुमचा खासदार दिल्लीत बोलतोय हे तुम्हाला माहिती आहे. माझ्यावर कुठलाही आरोप नाही. आपल्या रोज गाठी भेटी होतात. चाललंय ना सगळं सुखाने, भाकरी भाजी खातोय, सगळं सुखाने साजरं करतोय. अजून आयुष्यात माणसाला काय लागतं? आपण सगळे रामकृष्ण हरिवाले. याच्याहून जास्त काय पाहिजे मला सांगा? आपलं पांडुरंगाचं नाव घ्यायचं, हरिमुखे म्हणायचं आणि पुढे जायचं. आणि शिक्षण, आरोग्य सेवा, औषध, आपल्या मतदारसंघात सगळ्या गोष्टी करू शकलो आपण. करण्यासारखं अजून खूप आहे. असं कधीच समाधानी व्हायचं नाही की सगळं झालंय. अजून खूप करायचंय आपल्याला. खूप चांगल्या विकास कामं. जे झालं नाही त्याचा पुढचा टप्पा आपल्याला करायचा आहे. तो पुढच्या 5 वर्षात तुमच्या आशीर्वादाने करूच. पण ह्या कामामध्ये सातत्य ठेवून आज या गावामध्ये आल्यावर अप्रतिम बिल्डिंग पाहिली. गावातली सगळी विकास कामं केली. त्याचा दर्जा जो चांगला ठेवलाय सरपंचांनी, ही खरंच एक कौतुकाची गोष्ट आहे. आज आल्यानंतर अतिशय प्रेमाने आपण सगळ्यांनी माझं स्वागत केलं. शुक्राभाऊ, सायलीची फार इच्छा होती, युवराजची फार इच्छा होती. काय ना काहीतरी कारण काढून उशीर झाला. इलेक्शन लागलं, काय ना काहीतरी लागलं, त्याच्यामुळे उशीर झाला. पण आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण जमलेलो आहोत. सकाळ असली तरी मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला. माझं अतिशय प्रेमाने स्वागत केलं. ज्या लोकांनी, कोण एवढासा फ्लॅट मधला अर्धी खोली सोडत नाही, या लोकांनी तर जमीन दिलेली आहे. त्याच्यामुळे खूप मोठी गोष्ट, मोठा त्याग गावकऱ्यांनी दुसऱ्या आपल्या गावकऱ्यांसाठी केलेला आहे. त्याबद्दल त्या सगळ्या कुटुंबांनी त्यांची जमीन ही या विकास कामासाठी दिली. त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. आणि तुमचे ऋणानुबंध हे मी आयुष्यभर विसरणार नाही. कारण का सुप्रिया सुळेची ओळख ही फक्त शरद पवारांची मुलगी म्हणून होती. पण 15 वर्षात तुम्ही जी साथ दिली, आशीर्वाद दिला, त्याच्यात आज देशामध्ये सातत्याने माझा नंबर तुमच्या आशीर्वादामुळे पार्लमेंटमध्ये पहिला येतो आणि आपला मतदारसंघ देशात 1 नंबरला येतो. याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. आणि तुमचे ऋणानुबंध असेच मी आयुष्यभर तुमच्या माझे प्रेमाचे राहो, एवढंच म्हणून पुन्हा एकदा मनापासून तुमचे मनपूर्वक आभार मानते आणि आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.